तर मित्रांनो, फायनली रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी ज्ञानेश्वर खरात पाटील, माझा मित्र सागर, स्वप्नील आणि हा इकडं मुन्ना, आम्ही चौघजण चिखलीवरनं पंढरपूरला चाललेलो आहे. सरकार जो अन्याय करते शेतकऱ्यांवर, जी फसवी कर्जमाफी केली त्या विरोधात रोहित पवार हे आंदोलन करत आहेत. त्यांचा 3रा-4था दिवस आज आंदोलनाचा आहे. मला या प्रसंगी तुम्हाला काही ऐकवायचं आहे, कारण की आपण आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चाललोय. शंकर बढे नावाचे कवी आहेत, ते असं म्हणतात की म्हशी वांझोट्या निघाल्या, झाले गरवारे हेले, आणि घाम गाळणारे येते दुःख सवतीचं झेले. म्हणजेच काय की जे घाम गाळणार आहे, जो एका दाण्याचे 1000 दाणे करणार आहे, आज त्याच्याच वाट्याला आत्महत्या आलेली आहे. दुसरीकडे आमचे भारती नावाचे कवी म्हणतात की सरकार, मायबाप सरकार, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण मायबाप सरकार सांगा ना हो, मातीच्या वासानं भरतं का पोट, मातीच्या वासानं भरतं का पोट. परंतु खऱ्या अर्थाने सरकार मातीचा सुद्धा वास आम्हाला द्यायला तयार नाहीये. या राज्याचा मुख्यमंत्री जी कर्जमाफी योजना राबवतोय, ती कर्जमाफी योजना नसून शेतकऱ्यांकडचं कर्ज बँकांना वसूल करून देणारी योजना आहे. याचा धिक्कार केला पाहिजे आणि यासाठी आम्ही चाललोय पंढरपूरला. तुम्ही सुद्धा आलं पाहिजे. चलो पंढरपूर.